हाय एव्हरीवन, या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत शूड हॅव टू. ओके, तर याच्या आधी आपण शूड हे पाहिलेलं आहे. शूडचा मिनिंग काय होतं तो पाहिलेला आहे आणि हॅव टू याचा पण मिनिंग आपण पाहिलेला आहे. ओके, तर शूड म्हणजे काय आहे ते आपल्या लक्षात आलं आणि हॅव टू काय आहे ते आपल्या लक्षात आलेलं आहे. तर त्याच्या पुढे जाऊन आता आपण हे दोन्ही मिळून याचा अर्थ काय होतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फ्रेंड्स. ओके, आता जसं की आता एखाद्या सेंटेन्स आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा एक नेसेसिटी आहे किंवा खूप गरज आहे अशा अर्थाने जेव्हा सेंटेन्स आपण बोलतो. ओके, म्हणजे जसं की आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, ऑल कंटेस्टंट शूड हॅव टू फॉलो द सेम रूल्स. म्हणजे सर्व कंटेस्टंटनी सारखेच रूल फॉलो केले पाहिजे किंवा तिथे गरज आहे, तिथे नेसेसिटी आहे. म्हणजे रूल फॉलो करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, नेसेसिटी आहे. अशा अर्थाने जेव्हा आपण जेव्हा सेंटेन्स बोलतो त्यावेळेस शूड हॅव टूचा जास्तीत जास्त यूज केला जातो फ्रेंड्स. ओके, आता हे थोडं समजल्यानंतर आता आपण थोडंसं ह्याचं एक सिम्पलचं एक फॉर्म्युला लक्षात घेऊ. जसं की सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर शूड हॅव टू आहे आणि वर्बचं इथे फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फ्रेंड्स. आता इथे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, इथं टू आलेला आहे, हॅव टू. तर टूच्या नंतर मोस्टली आपल्याला माहिती आहे की वर्बचं फर्स्ट फॉर्मच येतं फ्रेंड्स, लक्षात घ्या. टू जिथे जिथे येईल तेव्हा त्या ठिकाणी वर्बचं फर्स्ट फॉर्म येईल. एक सिम्पल एक लॉजिक किंवा एक आयडिया किंवा एक ट्रिक लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला नेहमी कन्फ्युजन होणार नाही की थर्ड फॉर्म घ्यायचा की फर्स्ट फॉर्म घ्यायचा. ओके, आणि हे तुम्ही बऱ्याच वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे एवढा विचार करण्याची गरजही पडणार नाही नंतर. पण सुरुवातीला थोडंसं टू नंतर फर्स्ट फॉर्म येतो की थर्ड फॉर्म येतो, बऱ्याच वेळेस स्टुडंटला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण क्लिअर करतो फ्रेंड्स. ओके, आता इथे आता हे थोडं समजल्यानंतर पुढे आपण आणखी काही सेंटेन्सवरून ह्या शूड हॅव टूचा यूज कशा प्रकारे होतो ते आपण आणखी थोडंसं लक्षात घेऊ. ओके, आता बघा इथे पॉझिटिव्ह सेंटेन्स घेऊया आपण. जसं की आय शूड हॅव टू रन, मला धावले पाहिजे किंवा ती गरज आहे, म्हणजे मला तिथे धावण्याची गरज आहे, म्हणजे आवश्यकता आहे. आय शूड हॅव टू रन, मला धावले पाहिजे. ओके ओके, आता इथे तुमच्या लक्षात येत असेल की थोडंसं आय हॅव टू रन इथे मला ह्याचासुद्धा अर्थ आपल्याला माहिती आहे की धावले या अर्थानेच धावले पाहिजे, मला धावले पाहिजे अशाच अर्थाने होतो. पण इथे सुद्धा शूड हॅव ॲड केलेलं आहे, थोडंसं आवश्यकता अधिक वाढलेली आहे हे फ्रेंड्स लक्षात घ्या. म्हणजे थोडीशी आवश्यकता जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे आपण शूड हॅव टू रन हे इथे घेतलेलं आहे. पुढे बघा, वी हॅव टू इट फिश, मासे खायला हवेत. ओके, आता जसं की इथे नेसेसिटी आहे किंवा एखाद्या डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुम्ही हे खाल्लं पाहिजे किंवा ते खाल्लं पाहिजे, तशा प्रकारे इथे मासे खायला पाहिजेत किंवा वी शूड हॅव टू इट फिश अशा पद्धतीने आपल्याला एक इथे इथून अर्थ इथे लक्षात येत आहे. पुढे बघा, यू शूड हॅव टू रीड बुक, तुला पुस्तके वाचली पाहिजेत, म्हणजे तू पुस्तके वाचली पाहिजेत किंवा तुला पुस्तके वाचली पाहिजेत. हे अशा प्रकारे अर्थ आपण इथं घेऊ शकतो. किंवा ही गरज आहे, ही पुस्तक वाचण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आपण जेव्हा म्हणून एखाद्याला सल्ला पण देत असतो की अरे तू पुस्तकं वाचली पाहिजेत. ओके, म्हणजे तुला तुझ्या म्हणजे यू विल इन्क्रीज युअर नॉलेज. ॲट दॅट टाईम यू कॅन से लाईक दॅट यू शूड हॅव टू रीड बुक्स. ओके, थोडीशी जास्त आवश्यकता आहे फ्रेंड्स, याच्यामुळे तुम्ही इथे अशाप्रकारे सांगू शकता. पुढे बघा आणखी, यू शूड हॅव टू यूज कॉम्प्युटर, तू संगणक वापरला पाहिजे. यू शूड हॅव टू यूज कॉम्प्युटर, कारण आता बघा तो आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की वेळेची कमतरता आहे, फास्ट काम करायचं आहे, चांगल्या प्रकारे काम करायचं आहे, ॲडव्हान्स काम करायचं आहे, त्यावेळेस मग यू शूड हॅव टू यूज कॉम्प्युटर अशा अर्थाने आपण इथे लक्षात येतो. ओके, म्हणजे अर्थ तुमच्या लक्षात येत आहे की यू शूड हॅव टू यूज कुठे आणि कशा प्रकारे यूज होत होतो. पुढे बघा, यू शूड हॅव टू ड्रिंक 3 liters ऑफ वॉटर डेली. यू शूड हॅव टू ड्रिंक 3 liters ऑफ वॉटर डेली, कारण तुला दररोज 3 लिटर ॲटलिस्ट पाणी प्यावे लागेल किंवा तुला प्यायची गरज आहे, कारण यू आर फेसिंग दी डिहायड्रेशन अँड यू शूड हॅव टू ड्रिंक 3 liters ऑफ वॉटर एव्हरी डे, समथिंग लाईक दॅट आपण असं म्हणू शकतो. ओके, सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल. पुढे आणखी सेंटेन्स आपण लक्षात घेऊया. यू शूड हॅव टू वॉच क्रिकेट मॅच. ओके, यू शूड हॅव, इफ यू वॉन्ट टू नो अबाउट दी, यू शूड हॅव टू वॉच क्रिकेट मॅच. ओके, तू क्रिकेट मॅच बघायला हवी. ओके, यू शूड हॅव टू वॉच क्रिकेट मॅच. ओके, परत राम शूड हॅव टू स्टडी फॉर 4 hours डेली, म्हणजे रामने रोज 4 तास तरी अभ्यास
करायलाच हवा किंवा केला पाहिजे, गरज आहे, ती नेसेसिटी आहे. ओके. कृष्णा शूड हॅव टू लर्न इंग्लिश ऑन संडे. कृष्णा संडेला इंग्लिश शिकणे गरजेचं आहे. दे शूड हॅव टू क्लीन देअर रूम्स. त्यांनी त्यांच्या रूम्स क्लीन केल्या पाहिजेत. ओके. द बॉय शूड हॅव टू वर्क हार्ड. म्हणजे मुलांनी मेहनत करायला पाहिजे, गरज आहे, नेसेसिटी आहे, म्हणून आपण सेंटेन्स बोलतोय. त्याचबरोबर आता इथे लक्षात घ्या की आपण जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले त्याचबरोबर आता इथे आपण निगेटिव्ह सेंटेन्स फक्त इथे आपण पाहणार आहे फ्रेंड्स. इथे लक्षात घ्या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तर कशा प्रकारे आहे की त्याचबरोबर सब्जेक्ट शूडच्या नंतर नॉट घ्यायचं आहे फ्रेंड्स. लक्षात घ्या, शूडच्या नंतर नॉट घ्यायचं, त्याच्यानंतर हॅव टूचा यूज करायचा आहे, V1 आणि ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स असा यूज आपण इथे करायचा आहे. ओके. आता हे समजल्यानंतर पुढे बघा निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवतोय की आय शुड नॉट हॅव टू रन. मला धावायची गरज नाही, मला धावे लागणार. आय शुड नॉट हॅव टू रन. वी शुड नॉट हॅव टू ईट फिश. आम्हाला मासे खायची गरज नाही किंवा आम्ही मासे खाऊ नये. यू शुड नॉट हॅव टू रीड बुक्स. तुला बुक वाचण्याची गरज नाही. यू शुड नॉट हॅव टू यूज अ कॉम्प्युटर. तुला कॉम्प्युटर वाचण्याची गरज नाही. ओके. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो फ्रेंड्स. म्हणजे इथं फक्त एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अर्थानुसार किंवा तुमच्या गरजेनुसार तुम्ही सेंटेन्स इथे बनवू शकता. ओके. आता जसं की फॉर एक्झाम्पल आणखी बघूया. यू शुड नॉट हॅव टू वॉच क्रिकेट मॅच. तुला क्रिकेट मॅच करण्याची गरज नाही, हे सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. आता इथे आणखी काही एक्झाम्पल आहेत, तेच आपण एक्झाम्पल पॉझिटिव्ह सेंटेन्सचे इथे निगेटिव्ह सेंटेन्स केलेले आहेत. हे थोडंसं तुम्ही रीड करू शकता आणि त्याचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता. ओके. आता इथे बघा क्वेश्चन्स तसे कसे तयार झालेले आहेत. आता क्वेश्चन्स बनवत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे शूड जे आहे, शूड हे आपण सुरुवातीला यूज करायचं म्हणजे स्टार्टिंगला. शूड आय हॅव टू रन. मला धावावं लागेल का, मला धावायची गरज आहे का. शुड यू हॅव टू ईट फिश. आम्हाला मासे खावे लागतील का, आम्हाला मासे खावेत का, आम्ही मासे खावेत का. शुड यू हॅव टू रीड बुक. म्हणजे तुला पुस्तके वाचली पाहिजेत का. शुड यू हॅव टू यूज कॉम्प्युटर. म्हणजे तुला संगणक वापरावं लागेल का. ओके. किंवा तुला संगणक वापरण्याची गरज आहे का, असा प्रश्न आपण विचारतो सहसा स्पोकन इंग्लिशमध्ये. तेव्हा आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन बनवू शकतो. त्याचबरोबर शुड यू हॅव टू ड्रिंक 3 लिटर्स ऑफ वॉटर डेली. म्हणजे तुला दररोज 3 लिटर पाणी प्यायची गरज आहे का. शुड यू नॉट हॅव टू वॉच क्रिकेट मॅच. ओके. आता इथे बघा थोडंसं क्वेश्चन आहे आणि इथे निगेटिव्ह पण झालेलं आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर तुम्ही बोलू शकता. म्हणजे क्रिकेट मॅच बघण्याची गरज नाही का, अशा प्रकारे ज्यावेळेस गरज वाटेल तेव्हा असं तुम्ही सेंटेन्स इथे बनवू शकता फ्रेंड्स. ओके. एवढं इथं लक्षात ठेवायचं आहे. तर स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा बोलत असताना आपण अशा अर्थाने बऱ्याच वेळेस आपण बोलत असतो, त्यावेळेस हे शूड हॅव टूचा यूज करून आपल्याला इथे क्वेश्चन्स आपण इथे बनवू शकतो फ्रेंड्स. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता पुढे जाऊन आणखी बघा की आता इथे WH क्वेश्चन्सपासून पण आपण काही WH क्वेश्चन्स यूज करून शूड हॅव टूचे क्वेश्चन बनवू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की WH क्वेश्चन कधी वापरतो, जेव्हा जे आपले हे जे आधीचे जे आपण इंटरगेटिव्ह सेंटेन्स किंवा प्रश्नार्थक जे सेंटेन्स बघितले. ओके. दीज आर द इंटरगेटिव्ह सेंटेन्स. हिअर वी आर युजिंग शूड हिअर. ओके. शूड इथे वापरतोय, तर त्या शूडच्या आधी आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, इथे WH क्वेश्चन यूज करायचा आहे. म्हणजे WH जो वर्ड आहे म्हणजे हाऊ, व्हाय, वेन, हे शूडच्या आधी यूज करायचे आहेत, इथे लक्षात घ्यायचं आहे फ्रेंड्स. आणि मग आपल्याला WH क्वेश्चन्स इथे तयार करता येईल. आता एक्झाम्पलमध्ये बघा जसं की हाऊ शूड आय हॅव टू रन. मला कसे पळावे लागेल किंवा मला कसे धावावे लागेल. ओके. व्हाय शुड वी हॅव टू ईट फिश. आम्हाला मासे का खावे लागतील. ओके. किंवा आम्ही मासे का खावेत, बरोबर, असं आपण नेहमी विचारत असतो. व्हाय शुड यू हॅव टू ईट फिश. ते का खावेत. वेन शुड यू हॅव टू रीड बुक्स. ओके. तुम्ही म्हणजे तुम्हाला कधी पुस्तकं कधी वाचावे लागतील. व्हाय शुड यू हॅव टू यूज कॉम्प्युटर. म्हणजे तुम्हाला संगणक का वापरावे लागतील किंवा का वापरावे लागत आहेत. अशा प्रकारच्या अर्थाने तुम्ही घेऊ शकता. आपल्याला माहिती आहे की सिच्युएशननुसार थोडे अर्थ थोडेसे इकडे तिकडे होत राहतात. एक्झॅक्ट अर्थ किंवा हे आपल्याला सिच्युएशननुसारच थोडासा बदलावा लागतो, हे आपण इथे आधी पाहिलेलं आहे फ्रेंड्स. त्याच्यामुळे तुम्ही इथे याचा बेसिक अर्थ लक्षात घ्या. एक मेन अर्थ तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही सेंटेन्स इथे बनवू शकता. ओके. जसं की त्याचबरोबर इथे बघा हाऊ शुड यू हॅव टू ड्रिंक 3 लिटर्स वॉटर डेली. म्हणजे दररोज 3 लिटर पाणी कसे प्यावे, म्हणजे कसे पिणे गरजेचं आहे, असे आपण विचारू शकतो. प्रश्न इथं विचारू शकतो फ्रेंड्स. ओके. म्हणजे अशा प्रकारे आपण WH क्वेश्चनचा यूज करून आपण काही इंटरगेटिव्ह किंवा प्रश्नार्थक जे आहेत क्वेश्चन्स इथे बनवलेले आहेत फ्रेंड्स.
हे आपल्याला चांगल्या प्रकारे इथे लक्षात आलेलं आहे. ओके, तर हे अशा प्रकारे आपल्याला शुड हॅवचा यूज करून म्हणजे एखाद्या संदर्भामध्ये किंवा एखादं वाक्य बोलत असताना नेसेसिटी आहे, गरज आहे, आवश्यकता आहे, हे जेव्हा आपण दाखवत असतो तेव्हा शुड हॅवचा यूज करतो. शुड हॅव टूचा यूज आपण इथे करतोय. त्याचबरोबर एखादी गरज नाही सांगण्यासाठीचे निगेटिव्ह सेंटेन्स वापर करतोय, किंवा मला ही कशासाठी गरज आहे अशासाठी जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण क्वेश्चन्स म्हणजे इंटरगेटिव्ह प्रश्न विचारतोय. म्हणजेच तुम्हाला शुड हॅव टूचा यूज करून स्पोकन इंग्लिशमध्ये बऱ्याच सेंटेन्स तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला बनवता येतील. आणि याचा जास्तीत जास्त तुम्ही वापर करा, तुमच्या यूजमध्ये वापरा आणि याच्यावरती प्रॅक्टिस करा, जेणेकरून म्हणजे बोलण्यामध्ये तुम्हाला याचा खूप प्रकारे उपयोग होईल. कारण याचं असं आहे की अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत हे बऱ्याच वेळेस आपल्याला बोलावे लागतात स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये असू द्या, या अर्थाने आपल्याला प्रश्न बोलावे लागतात. त्याच्यामुळे याची चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला आणखी प्रकारे समजून जाईल. ओके, होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल हे आशा करतो. ओके, थँक्यू फ्रेंड्स.